सो मेंटेनन्स ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण बघितलं की जे तुमचे ब्रेकडाऊन आहे किंवा जे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे, ठीक आहे, ते आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये स्टडी करत असतो. त्याच्यामध्ये 1 बाय 1 आपण बघत होतो. पेट्रोलिंग, ठीक आहे. पेट्रोलिंग म्हणजे काय? रुटीन मेंटेनन्स पार्ट जे आहेत, रुटीन मेंटेनन्स करायचा किंवा चेकिंग करायचा. ऍक्सिडेंट झाला असेल किंवा एखादा फॉल्ट झाला असेल, तो फॉल्ट क्लिअर करायचा. तो फॉल्ट होऊ नये म्हणून जे काही तुमचा मेंटेनन्स करायचा आहे तो म्हणजे तुमचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. जे काही तुमचा सर्किट आहे किंवा जर तुमचा डिस्क आहे किंवा लाईन ज्या आहेत त्याच्या सराउंडिंगला जे तुमचे सपोर्ट सिस्टम आहे किंवा ज्या बिल्डिंग साइट्स आहेत, ट्रीज आहेत, ते तुम्हाला रिमूव्ह करायचं. हे तुमचं पेट्रोलिंग मध्ये आलं जनरल, ठीक आहे, ते आपण बघितलं आहे. देन नेक्स्ट आहे स्कोप ऑफ रुटीन मेंटेनन्स, ठीक आहे. आता हे पण पाहिलेलं आपण, स्कोप ऑफ रुटीन मेंटेनन्स ऍट द टाइम ऑफ फंक्शन ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन, ठीक आहे. आता ट्रान्समिशन लाईनच्या इन्स्टॉलेशन करत असताना सराउंडिंगला जे कॉन्क्रीटचे स्ट्रक्चर असतात किंवा ट्रीज असतात, ठीक आहे, त्याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं इन ऑर्डर टू आफ्टर सम टाइम, ठीक आहे, टाइम टू टाइम त्याला चेक करावं लागतं. रुटीन मेंटेनन्स म्हणजे काय? तुमचं कंटिन्युअसली तुम्हाला जे ट्री ब्रांचेस आहेत ते चेक करावे लागणार आहेत. ट्रान्समिशन लाईनच्या जवळ आहेत का नाही, असतील तर ते कट करावे लागणार आहेत, ठीक आहे. देन आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. देन नेक्स्ट पाहायचं आपल्याला एमर्जन्सी पेट्रोलिंग. आता एमर्जन्सी पेट्रोलिंग म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादी एमर्जन्सी आली, ठीक आहे, एखादी एमर्जन्सी नथिंग बट फॉल्ट डिटेक्ट झाला, ठीक आहे. फॉल्ट डिटेक्ट झाला म्हणजे फॉल्ट झाला सबस्टेशन मध्ये किंवा ट्रान्समिशन लाईन मध्ये फॉल्ट झाला, तर त्या केसमध्ये तुमच्या हायर अथॉरिटीला रिपोर्ट म्हणजे रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं की हा असा असा फॉल्ट झाला. हायर अथॉरिटी म्हणजे काय? जर एखादा स्टेशन ऑपरेटर असेल, ऑपरेटरला तुमच्या DY ला किंवा JEE ला म्हणजे इन्फॉर्म करणं गरजेचं असतं की असं असं या टाईपचा फॉल्ट झाला. मग तो DY जो AE असेल तो परमिट घेत असतो की असं असं झालेलं आहे आणि हे आपल्याला फॉल्ट क्लिअर करायचं आहे. म्हणजे वर्क ऑर्डर किंवा जे काम त्याची फॉल्ट क्लिअर करण्यासाठी ऑर्डर देत असतो थोडक्यात, ठीक आहे. ती ऑर्डर घेऊन मग जो वर्कमॅन आहे, जो ऑपरेटर आहे, दॅट विल क्लिअर द फॉल्ट. तर मेन पर्पज काय असतं? एखादा सिव्हिअर फॉल्ट झाला, फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मरच्या तिथे फॉल्ट झालेला आहे, ठीक आहे. तो एमर्जन्सी मध्ये रिटर्न मध्ये परमिशन येईपर्यंत तो फॉल्ट क्लिअर करून म्हणजे हे खूप डेंजरस असतं, कारण अदर इक्विपमेंट त्याच्यावरती डिपेंड असतात. तर त्या केसमध्ये काय होतं? तुम्ही टेलिफोनिक, जसं लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, टेलिफोनिक परमिशन देऊन एमर्जन्सी केसमध्ये तो फॉल्ट क्लिअर करू शकता. आता बेसिकली हा एमर्जन्सी पेट्रोलिंगचं रिझन किंवा ऍडव्हान्टेज असं आहे की जे तुमचे ट्रान्स रिसिव्हर आहेत कम्युनिकेशनचे, ठीक आहे, म्हणजे ट्रान्समिशन अँड रिसिव्हर जे तुमचं सबस्टेशन मध्ये जे कम्युनिकेशन चालतं, ठीक आहे, हे तुमच्या एमर्जन्सी पेट्रोलिंग मध्ये येतं. एमर्जन्सी मध्ये काय? एखादा एमर्जन्सी फॉल्ट आला, ठीक आहे, तो एमर्जन्सी क्लिअर करायचा विदाउट एनी प्रायर रिटर्न परमिशन, ठीक आहे. आता याच्यामध्ये नेक्स्ट आहे द लोकेशन ऑफ फॉल्ट ऑफ, इथे बघू शकता तुम्ही, द लोकेशन ऑफ फॉल्ट ऑन एन हाय और एक्स्ट्रा हाय वोल्टेज लाइन ड्यू टू शॉर्ट सर्किट और ब्रोकन कंडक्टर can be detected within 0.5 kilometer by using DC impulse, ठीक आहे. म्हणजे जर फॉल्ट जर विदिन 0.5 किलोमीटर असेल फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन, इट कॅन बी मेजर. म्हणजे कोणता फॉल्ट? शॉर्ट सर्किट किंवा ब्रोकन कंडक्टर फॉल्ट असेल किंवा एक कंडक्टर ब्रेक झालेला आहे, दॅट कॅन बी मेजर विदिन 0.5 किलोमीटर, अर्धा किलोमीटरच्या आतमधला जो ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन आहे त्याचा फॉल्ट आपण मेजर करू शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही देन आर सेंट इन टू द इफेक्टेड कंडक्टर ऑफ डिस्कनेक्टेड लाईन. म्हणजेच काय? याचा एखादा कंडक्टर ब्रोक झालाय, ती लाईन सिम्पली काय करणार? डिस्कनेक्ट करणार का अदर लाईनला, म्हणजे आपल्या डबल सर्किट लाईन असेल, ठीक आहे, डबल सर्किट लाईन असेल, पूर्ण लाईन डिस्कनेक्ट न करता ज्या लाईनला, ज्या ट्रान्समिशन लाईनला फॉल्ट झालेला आहे, दॅट विल बी डिस्कनेक्टेड, ठीक आहे. हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये
हा, आता याचं मॅग्निट्यूड कशी आयडेंटिफाय केले जाते विथ द हेल्प ऑफ CRO. ठीक आहे, आता याचं इम्पल्स फ्रॉम द फॉल्ट लोकेशन, जे काही फॉल्ट लोकेशन असेल, फॉर एक्झाम्पल 100 मीटर 200 मीटर वरती फॉल्ट झालेला आहे, त्या फॉल्ट लोकेशनचे इम्पल्सेस म्हणजे किती सिव्हिरिटी आहे. ठीक आहे, त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते तुमच्या CRO वरती म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप वरती दाखवलं जातं किंवा डिस्प्ले केलं जातं. देन इट विल कॅल्क्युलेट or the operating person will calculate distance from the fault location. म्हणजे सबस्टेशन पासून किती डिस्टन्स पर्यंत तो फॉल्ट झालेला आहे तो आपल्याला समजतं. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये इन्स्पेक्शन ऑफ इन्सुलेटर स्ट्रिंग. ठीक आहे, हे लास्ट लेक्चरला पण एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, इन्स्पेक्शन ऑफ इन्सुलेटर स्ट्रिंग फॉर EHV लाईन. आता इन्स्पेक्शन का करायचं, जर तुमच्या इन्सुलेटरवर डस्टिंग झालं असेल किंवा इन्सुलेटरचं व्होल्टेज ड्रॉप अनइक्वल झालं असेल. आता स्ट्रिंग ऑफ इन्सुलेटर म्हणजे काय, नंबर ऑफ स्ट्रिंग्स असतात. ठीक आहे, मला एक एक्झाम्पल सांगतो. सपोज ठीक आहे, हा एक आपला इन्सुलेटर आहे. स्ट्रिंग ऑफ इन्सुलेटर, याच्यामध्ये 3 स्ट्रिंग आहेत. ठीक आहे, इथे 3 डिस्क आहेत थोडक्यात. ठीक आहे, इट इज स्ट्रिंग इन्सुलेटर. सो याच्यामध्ये काय होतं, इथे तुमची लाईन कनेक्ट केलेली असते. ठीक आहे, असं इथे टॉवरला सपोर्ट कनेक्ट केलेला असतो. ठीक आहे, जो टॉवर आहे तो कनेक्ट केलेला असतो आणि इथे तुमची एक कंडक्टर कनेक्ट करण्यासाठी टर्मिनल काढलेलं असतं. सपोज इथे तुमचा कंडक्टर कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, या टर्मिनलला. आता याच्यामध्ये काय असतं, द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इन्सुलेटर विच इज नियर टू द कंडक्टर, म्हणजे फर्स्ट जो इन्सुलेटर आहे हा वाला. ठीक आहे, याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप असणार आहे, या इन्सुलेटरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप असणार आहे विच इज हायर ऍज कम्पेअर टू अदर. जसं जसं तुमच्या कंडक्टर पासून दूर जाणार आहे आपण. ठीक आहे, म्हणजे हा सेकंड घेतला, सेकंड अज्युम केला, यातला व्होल्टेज ड्रॉप कमी असेल ऍज कम्पेअर टू फर्स्ट वन. थर्ड घेतला, याच्यातला व्होल्टेज ड्रॉप कमी असेल ऍज कम्पेअर टू सेकंड वन. ठीक आहे, म्हणजे तुमचं इन्सुलेटर डिस्क जी विच इज क्लोजर टू द कंडक्टर, कंडक्टरच्या जी जवळ असेल, दॅट व्होल्टेज ड्रॉप इज हायर इन दॅट नियरर इन्सुलेटर डिस्क. जी क्लोजर डिस्क असते त्याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप जास्त असतो. जसं जसं कंडक्टर पासून दूर जाणार आहे, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इन्सुलेटर दॅट विल डिक्रीजेस. ठीक आहे, व्होल्टेज ड्रॉप तो काय होतो, डिक्रीज होतो त्या केसमध्ये. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर मेंटेनन्स किंवा इन्स्पेक्शन मध्ये काय करणार, सिम्पली इन्सुलेटर वरती डस्टिंग झालंय की नाही, ठीक आहे, इन्सुलेशनला क्रॅक्स गेलेत की नाही, दॅट विल कंटिन्युअसली चेक. ठीक आहे, हे तुम्हाला कंटिन्युअसली चेक करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये देन नेक्स्ट आहे, इथे बघू शकता, इन केस ऑफ एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, इन्स्पेक्शन ऑल्सो इन्क्लूड्स टेस्टिंग ऑफ इन्सुलेटर स्ट्रिंग. ठीक आहे, तर इन्सुलेटर स्ट्रिंग टेस्ट करणार म्हणजे काय, त्याला क्रॅकिंग गेले की नाही किंवा त्याच्यावरती डस्टिंग झालं, डस्ट पार्टिकल्स डिपॉझिट झालेत की नाही. जर डस्ट पार्टिकल डिपॉझिट झाले तर काही वेळाने, काही दिवसांनी त्या इन्सुलेटरला क्रॅक जातात. ठीक आहे, दॅट्स वाय यू हॅव टू वॉश. ठीक आहे, दॅट इन्सुलेटर काय करावं लागतात, वॉश करावे लागतात. ठीक आहे, देन आता चेकिंग म्हणजे काय, व्होल्टेज जसं तुम्हाला सांगितलं, स्ट्रिंगच्या अक्रॉसचं व्होल्टेज चेक करतात. ठीक आहे, तर इन्सुलेटर कॅप आहे आणि लाईन कंडक्टर मधलं व्होल्टेज चेक करतात. कॅप म्हणजे काय, जिथे तुमचा इन्सुलेटर कनेक्ट केलेला आहे आणि जो लाईन कंडक्टर कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, या दोन्ही टर्मिनल मधलं व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन चेक करतात. जसं तुम्हाला सांगितलं, द हायेस्ट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इन्सुलेटर नियर टू द कंडक्टर, म्हणजे जो इन्सुलेटर कंडक्टरच्या जवळ असेल त्याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप जास्त असेल ऍज कम्पेअर टू जो लांब असेल त्याच्यामध्ये
कमी असेल. ठीक आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मॅग्नेट्यूड ऑफ व्होल्टेज ड्रॉप डिक्रीजेस ग्रॅज्युअली डाऊन द थर्ड अँड सेकंड इन्सुलेटर युनिट. ठीक आहे. थर्ड आणि सेकंड इन्सुलेटर युनिटला तुमचं व्होल्टेज ड्रॉप काय होतं, ग्रॅज्युअली डिक्रीज होतं. देन irregular voltage distribution along the string indicates the presence of fault on insulator. इरेग्युलर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, जर तुमचं व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन इरेग्युलर असेल म्हणजे तिन्ही डिस्कच्या अक्रॉस व्हॅरी असेल. आता हे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन आपल्याला कॅल्क्युलेट पण करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे स्ट्रिंग इफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करतो, स्ट्रिंग इफिशियन्सी. ठीक आहे. आपण ईपीटी मध्ये पण स्ट्रिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट केलेली आहे. स्ट्रिंग इफिशियन्सी आपण स्ट्रिंगच्या जे स्ट्रिंगच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप आहे त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. आता हे इरेग्युलर डिस्ट्रीब्युशन असेल, इट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ फॉल्ट, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. ठीक आहे. that voltage drop can be measured with the help of electrostatic voltmeter. ठीक आहे. इथे बघू शकता तुम्ही जे व्होल्टेज ड्रॉप आहे अक्रॉस द insulator can be measured with the help of electrostatic voltmeter which is attached to the long insulator pole. Then ठीक आहे. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो. एक अल्ट्रासोनिक फॉल्ट डिटेक्टर असतो. ठीक आहे. बाय युझिंग अल्ट्रासोनिक फॉल्ट डिटेक्टर you can detect the fault in a insulator. ठीक आहे. अल्ट्रासोनिक waves that will detect the fault in a insulator. insulator मध्ये काही क्रॅक्स आहे की नाही किंवा insulator मध्ये काही फॉल्ट आहे की नाही, that will be detected with the help of this ultrasonic fault detector. हे डिव्हाइस यूज करून बेसिकली फॉल्ट डिटेक्ट करतात इन द इन्सुलेटर और इन्सुलेटर स्ट्रिंग. ठीक आहे. आणि जे काही अदर इक्विपमेंट्स आहेत, बुशिंग, त्याच्यामध्ये पण आपण फॉल्ट डिटेक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासोनिक फॉल्ट डिटेक्टर. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना? देन नेक्स्ट इन्स्पेक्शन ऑफ कंडक्टर अँड क्लॅम्प्स. ठीक आहे. म्हणजे जे तुम्ही जॉईंटिंग केलेलं असेल किंवा क्लॅम्पिंग केलेलं असेल, दॅट यू हॅव टू इन्स्पेक्ट किंवा दॅट यू हॅव टू क्लीन. ठीक आहे. और मेंटेनन्स करायचं त्याचं. आता याच्यामध्ये वन बाय वन बघूया परत. ठीक आहे. ड्युरिंग इन्स्पेक्शन. ठीक आहे. इन्स्पेक्शन ऑफ लॉंग स्पॅन ऍटलीस्ट वन्स इन अ इयर. ठीक आहे. आता एक वर्षामध्ये एकदा तरी तुमचं बोल्ट आणि जे क्लॅम्पिंग केलेलं आहे, ठीक आहे, जे काही सस्पेन्शन इन्सुलेटरला जे स्ट्रिंग किंवा क्लॅम्पिंग केलेलं असतं, सर्वांना माहिती आहे क्लॅम्पिंग म्हणजे काय. हे जे 3 इन्सुलेटर आहेत जे आता पाहिले आपण, ठीक आहे, इन्सुलेटर जे कनेक्ट केलेले आहेत किंवा क्लॅम्प केलेले आहेत. ठीक आहे. हे जे इन्सुलेटरचं क्लॅम्पिंग असतं, ठीक आहे, हे एका वर्षामध्ये एकदा तरी तुम्हाला चेक करायचं. ठीक आहे. ते लूज झाले की नाही किंवा जे प्रॉपर कंडिशन मध्ये आहे की नाही. ठीक आहे. किंवा तुमचं कंडक्टर डॅमेज आहे की नाही, ते तुम्हाला कंटिन्युअसली जे तुमचं कंडक्टर जिथे बोल्ट केलेलं आहे किंवा कनेक्ट केलेलं आहे किंवा क्लॅम्पिंग केलेलं आहे इन्सुलेटरचं, त्या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअसली चेक करायचं आहे. ठीक आहे. ऍट द सेम टाइम कंडक्टर नियर द डेड एंडिंग क्लॅम्प. ठीक आहे. डेड एंडिंग क्लॅम्प म्हणजे काय, ऍट द टर्मिनेशन ऑफ युअर लाईन. ठीक आहे. जिथे तुमची ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन टर्मिनेट होते, ते जे तुमचं क्लॅम्पिंग आहे ते तुम्हाला कंटिन्युअसली चेक करायचंय. ठीक आहे. आता चेक करायचं म्हणजे काय, त्याला करोड झाले की नाही किंवा करोजन झाले की नाही किंवा डॅमेज आहे की नाही. ठीक आहे. दॅट यू हॅव टू कंटिन्युअसली चेक. ठीक आहे. देन नेक्स्ट इज आता हे कसं चेक करणार आहे, सिम्पली काय करतात, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे चेकिंग कसं करणार आहे. फिजिकली जाऊन तुम्हाला ते चेक करावं लागणार आहे किंवा तुम्हाला टावर वरती क्लाइंब करून किंवा चढून तुम्हाला ते जो टर्मिनल्स आहेत, ठीक आहे, एका वर्षामध्ये कमीत कमी एकदा तरी टर्मिनल्स किंवा जे क्लॅम्पिंग्स आहेत ते चेक करावं लागणार आहे. ठीक आहे. आता देन यू हॅव टू टेक साइट बाय युझिंग थिओडोलाइट टू नेक्स्ट टावर. आता थिओडोलाइट सगळ्यांना माहिती असेल. माहिती आहे कोणाला थिओडोलाइट काय असतं? बेसिकली हा सिव्हिल
इंजिनिअरिंगचे रिलेटेड आहे. तसेच जे काही तुमचे लाईव्ह वर्क आहे, ठीक आहे, लाईव्ह वर्क म्हणजे काय, तुमचं जे हाय व्होल्टेज लाईन वरती जे काही रिप्लेसमेंट करायचं असेल, रिप्लेसमेंट ऑफ फ्युजेस, रिप्लेसमेंट ऑफ युअर इन्सुलेटर्स, ठीक आहे, जे काही कनेक्शन्स असणार आहेत किंवा जे डिस्कनेक्टिंग पोल्स असणार आहेत किंवा टॉवर्स असणार आहेत विच इज माउंटेड, किंवा जे काही स्विचेस असणार आहेत, जे रिप्लेसमेंटचं काम करायचं आपल्याला, हे तुम्हाला फक्त तुमच्या ड्राय वेदर मध्येच करायचं आहे. ड्राय वेदर म्हणजे काय, तुमचं समर सीझन मध्ये करून घ्यायचं, ठीक आहे. जर रेनी सीझन मध्ये जर केलं तर फॉलचे चान्सेस जास्त असणार आहे, ठीक आहे. दॅट्स वाय जे काय तुमचं रिप्लेसमेंटचं काम आहे, फ्यूज रिप्लेसमेंट झालं किंवा जे स्विचेस आपल्याला रिप्लेस करायचं आहे, ठीक, देन ब्रास फुटिंग किंवा जे तुमचं क्रॉस आर्म आहे, ठीक आहे, जे इन्सुलेटरचे जे क्रॉस आर्म आहेत ते रिप्लेस करायचे झाले, दॅट यू हॅव टू डू इन ड्राय वेदर, ठीक आहे. हे आपल्याला ड्राय वेदर मध्ये करायचे, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे प्रिकॉशन्स. तुम्हाला माहिती आहे सर्वांना आता, लाईव्ह जे व्होल्टेज लाईन आहे, ठीक आहे, दॅट आर रिपेअर्ड, म्हणजे जे जे काही एखादं रिपेअर करायचं आहे, मेंटेनन्स करायचं असेल, यू हॅव टू यूज रबर ग्लोव्स, ठीक आहे. हे जे प्रिकॉशन्स आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. किंवा स्पेशल प्रोटेक्शन सूट, म्हणजे जे कम्प्लीट बॉडी सूट असतो, जेणेकरून तुम्ही जर शॉक चे चान्सेस काय होतात, कमी होतात, ठीक आहे. दी वर्कमन शुड यूज प्रोटेक्टिव्ह हेल्मेट, जे काही प्रोटेक्टिव्ह हेल्मेट यूज करायचं विच इज मेड अप ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल, ठीक आहे. हे जे काही प्रिकॉशन्स आहेत वाईल वर्किंग ऑन एचव्ही लाईन, ठीक आहे, एचव्ही लाईन वरती वर्किंग करताना हे प्रिकॉशन्स घ्यायचे, हे खूप इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. देन नेक्स्ट ठीक आहे, तुम्हाला एक दाखवतो व्हिडिओ.